हाय हॅलो नमस्कार, मी धनश्री तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत गव्हाच्या पिठाची डाळबाटी. हो, डाळबाटी आणि एक चविष्ट वरण, त्यासोबतचं कॉम्बिनेशन. तर चला तर मग बघूयात कशा प्रकारे आपण घरच्या घरी डाळबाटी बनवू शकतो. तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलं 4 वाटी, अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आणि बारीक रवा घेतला 1 वाटी. तुम्ही बघू शकता, बारीक रवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही त्याला मिक्सरला ग्राइंड करू शकता. आणि हातावर मी इथे ओवा क्रश करून घेतला आहे, ओवा घालते आणि 1 चमचा मीठ घालते, 1 चमचा सोडा घालते. त्याचबरोबर मी गरम तेल करून घेतले. आपण त्यात गरम तेल घालणार आहोत. बघू शकता, एकदम कडक गरम तेल. त्यानंतर आपल्याला व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. प्रॉपरली मिक्स करून झाल्यानंतर आपण त्याला हाताने जशाप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवते तशा प्रकारे आपल्याला व्यवस्थित असं त्याचं मिक्सर हाताने, म्हणजे गोळे वगैरे सगळे फोडायचे किंवा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे प्रॉपरली. बघू शकता तुम्ही कशा प्रकारे मी ते व्यवस्थित मिक्स केले दोन्ही हाताने त्याला. त्याच्यानंतर आपण त्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असा घट्ट गोळा मळणार आहोत. आणि अगदी थोडं थोडं पाणी घाला, एकदम आपल्याला पातळ नाही करायचं आहे हा पीठ. बघू शकता व्हिडिओमध्ये थोडं थोडं अगदी पाणी घालायचं आणि असा घट्टसर असा गोळा आपण पिठाचा तयार करून घेतला आहे. त्यानंतर मेन प्रोसेस येते, आपल्याला असे गोळे बनवून घ्यायचे. त्यासाठी आपण हाताला तेल लावून घेणार आधी आणि गोळे बनवताना त्याच्या आत आपल्याला थोडं तेल लावून घ्यायचं व्यवस्थित. त्याच्यानंतर गोळा बनवायचा आहे. जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं त्याच्याप्रमाणे आपण सगळे गोळे प्रॉपर बनवून घेणार आहोत. अगदी इझी आहे, जसे व्हिडिओमध्ये दाखवले तसे आपण सगळे गोळे बनवून घ्यायचे आहेत. बघू शकता. त्याच्यानंतर मी चाळणीला तेल लावून घेतलं आहे आणि सगळे गोळे यामध्ये ठेवते, कारण आपल्याला याला वाफ द्यायची. साधारण 30 ते 40 मिनटं आपण याला वाफ देणार आहोत. गरम पाणी मी करून घेतलं आहे. त्यानंतर ही चाळणी इथे ठेवून त्याला झाकण लावून 40 ते 30 मिनटं ठेवणार आहे. हे बघा, ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे, जसं की बघू शकता. त्याच्यानंतर साधारण 30 ते 40 मिनिटांनंतर आपण हे चेक करणार आहोत आणि मी झाकण काढलंय आणि तुम्ही चेक करून बघू शकता किती छान प्रकारे हे व्यवस्थित वाफलेले आहेत. असंच चाकूने आपण चेक करून घ्यायचं आहे. हे बघा, बिलकुल चिकटपणा राहिला नाही आहे त्यामध्ये. त्याच्यानंतर आपण याचे 4 तुकडे करून घेऊयात व्यवस्थित. तुम्ही बघू शकता बाटी बिलकुल तुटत नाही आहे. व्यवस्थित याचे 4 तुकडे झालेत आणि तेल गरम करायला घ्यायचं. त्याच्यानंतर आपण व्यवस्थित त्याला खुसखुशीत तळून घेणार आहे, किंवा लालसर, जोपर्यंत आपली बाटी जोपर्यंत लालसर होत नाही तोपर्यंत त्याला तळून घ्यायचं आहे. हे बघा, कमी गॅसवर किंवा मीडियम गॅसवर तुम्ही ही प्रोसेस करू शकता. बाटी थोडा वेळ लागेल, बाटी लालसर व्हायला, पण होऊन जाईल. हे बघा, फक्त तळायला या प्रोसेसमध्ये वेळ लागतो, अदरवाईज खूप लवकर डाळबाटी बनते. तळायलाच एक थोडा वेळ लागेल, किमान प्रत्येक याला 20 मिनटं तरी पकडा, कारण आतून व्यवस्थित बाटी हे झाली तर. हे बघा, बघू शकता तुम्ही लालसर आणि व्यवस्थित झाली आहे. तर अशा प्रकारे मी सगळ्या बाट्या तळून घेतल्या आहेत. हे बघा, तर तुम्हाला मी ना एक बाटी यात दाखवते, आतून पण किती व्यवस्थित प्रकारे बाटी तळल्या गेली आहे. तुम्ही बघू शकता, म्हणून त्याला वेळ लागतो. हे बघा, अशा सगळ्या बाट्या मी व्यवस्थित तळून घेतल्या आहेत आणि प्रॉपरली त्या बाट्या झाल्या आहेत. इकडे मी डाळ आधीच शिजवून घेतली होती आणि डाळीला फोडणीसुद्धा घातली. नॉर्मल असं वरण बनवणं आहे, जे डेली आपल्या लाईफमध्ये बनते. फक्त यामध्ये मी एक चिंचेचे पाणी घातलं आहे, कारण की आंबट गोड असं वरण होईल, तिखट वरण. नॉर्मल असं वरण बदलं, सांबार मसाला आणि आपल्या रेग्युलर जसं आपण बनवतो तसं छान असं वरण, तडका वरण आपण बनवून घेतलं आहे. हे बघा, फोडणीचं वरण आपलं रेडी आहे आणि डाळबाटीसुद्धा रेडी आहे. बघू शकता तुम्ही.
नक्की ट्राय करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि छान प्रकारे तुम्ही घरच्या घरी गव्हाच्या पिठाच्या बाट्या बनवू शकता. आणि हे कॉम्बिनेशन तिखट वरण आणि बाटी खरंच खूप छान लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्यू सो मच.